मला वाटतं आर्थिक शिस्त ही साधारणपणे काल आपण पाहिलं असेल, कॉन्ट्रॅक्टर्सनी देखील 1 दिवसाचं बंद ठेवलं होतं. साधारणपणे 1,00,000 कोटीची बिल अजून थकलेली आहेत. मुंबई महानगरपालिकेची पण बिलं अजून राज्य सरकारकडून बाकी आहेत. मग ते मध्यभोजनचं असो किंवा शालेय शिक्षणाचं असो, अनेक गोष्टी ह्या राज्य सरकारनी पैशाचं बंद केलेल्या आहेत. एकंदर आर्थिक शिस्त म्हणजे राजकीय शिस्त ही स्वतःला त्यांनी लावणं गरजेचं आहे. कॉन्ट्रॅक्टरसाठी उधळपट्टी करायची आणि मग शिवभोजन थाळी असेल, जी आम्ही सुरू केली होती. आपण पाहत असाल ₹5 आपण सगळ्यांना जेवण द्यायचो. मग ही तर थाळी आपण मोफत केली होती कोविडच्या काळात. हे सगळं जे आपण सेवा पुरवू शकत होतो. आनंदाचा शिरा देखील आपण पाहिलं असेल. त्याच्यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला होता या गेल्या 2 वर्षाच्या काळामध्ये घटनाबाह्य सरकारमध्ये. आणि एकंदर कॉन्ट्रॅक्टर्सना ते आवडते कॉन्ट्रॅक्टर्स त्यांच्यावर उधळपट्टी करायची. बाकीचे जे कामं करतात त्यांची बिलं थकवायची. हेच आता भाजपचं सरकार करत आहे. नाही 1,00,000 कोटीची तूट भरून काढण्यासाठी अशा प्रकारे काही योजनांना ब्रेक लावावा लागणार. लाडकी बहीण योजनेवर विशेष खर्च होतोय. ब्रेक जे त्यांच्यासोबत जे साथी आहेत, सोबती आहेत, जे भ्रष्टाचार करत असतात त्यांना जर ब्रेक लावला तर राज्याची जी तिजोरी ती खाली होणार नाही.